गायचं लेटेस्ट गो गाज. आणि मी जरी असं तो घरातून पळायला गाडा वाट राहिलाय बोलले. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आमचे हात असे का बांधलेले आहेत हे ना तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे. तर आज आम्ही मध्ये क्लिप टाकतो आम्हाला कळत नव्हतं आम्ही कोणतं चॅलेंज करू. सगळ्या चॅलेंजेस चिठ्ठ्या बनवल्या आणि त्या चिठ्ठ्यांमधून जे चॅलेंज आलं ते म्हणजे हे एल्बो टाईट चॅलेंज. तर नेहमीप्रमाणे आम्हाला याची काहीच आयडिया नव्हती की काय असते हे चॅलेंज. त्यामुळे अगोदर आम्ही हे बघितलं काय असतं हे चॅलेंज त्यानंतर करतोय. बट तुम्ही अगोदर आता हे आम्ही कसं बांधलं काय केलं ती वाली क्लिप बघा, मग आपण चॅलेंज सुरू करू. त्या व्हिडिओमध्ये आम्ही जे बोललो की तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा, मग आम्ही त्या सगळ्यांना शाउट आउट देऊ. बट तुम्ही खूप सारे कमेंट केले आणि आम्हीच कन्फ्यूज झालो की कुठलं चॅलेंज करू नेमकं. त्यासाठी आम्ही एक आयडिया केली आणि आम्ही असं करू शकत नाही ना की याची पकडू त्याची सोडून देऊ, त्याची कमेंट म्हणून आम्ही सगळ्यांसोबत इक्वॅलिटी करण्याचं ठरवलं. आयडिया सोल्युशन म्हणून आम्ही एक बॉक्स केला. आता बॉक्स सोल्युशनने झाला तर बॉक्समध्ये केले आम्ही खूप साऱ्या चिट्स ज्याच्यामध्ये तुमचे सगळे चॅलेंजेस आम्ही याच्यामध्ये लिहून टाकले. प्रत्येकाने जेवढा लास्ट व्हिडिओ खाली कमेंट केलाय त्या सगळ्यांचे चॅलेंज विथ हर नेम किंवा ही हर देअर वगैरे काय असेल ते त्या सगळ्यांचे नेम्स आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चॅलेंज आहे आणि याच्यामध्ये आम्ही एक चिठ्ठी काढणार आहे आणि त्याच्यामध्ये जे चॅलेंज येईल ते चॅलेंज आजचा तो चॅलेंज व्हिडिओ असणार. म्हणजे आतापर्यंत आम्हाला माहित नाही का की आज आम्ही कोणतं चॅलेंज करणार आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या संमतीने आपण सुरुवात करूया. गणपती बाप्पा. आणि हो याच्यात दोन चिट्स आमच्या पण याच्यामध्ये आम्ही आमच्या मनाचे दोन चॅलेंज टाकले. जर आमच्या मनात आला तुम्हाला आमच्या मनात चॅलेंज बघावं लागेल. तर आजचं चॅलेंज आहे आपलं एल्बो टाईट बिहाइंड बॅक चॅलेंज. आणि याची कमेंट आपल्याला केली आहे मोहम्मद बिलाल. तर आज यांच्या कमेंटने जे चॅलेंज आपल्याला दिलंय ते चॅलेंज आपण करणार आहे. फायनली आम्हाला कळालं की आज आम्हाला कुठलं चॅलेंज करायचं आणि त्यासाठी आम्हाला लागणार दोघींना 2 ओढण्या. आता ओढणी समजणार बेसिकली हे चॅलेंज मध्ये आपल्याला काय करायचंय तर हे जे हात एल्बो आपले हात नसतात एल्बो शिकलेली एल्बो हे आपले मागं बांधायचे तसे. आता प्रॉब्लेम आम्हाला हाच येणार आहे की आमचे एल्बो बांधायला तिसरा व्यक्ती कोणीच नाही आणि याचं बाहेर जाऊन कोण म्हणू शकत नाही बाबा एल्बो बांध रे प्लीज कोणतरी बांधून या ना मला. आता आम्ही कसं करू शकतो आता आम्ही बघतो. आमच्यासाठी पहिलं चॅलेंज हे की आम्ही स्वतःच वाटणार बांधायचं आणि मी बांधलं पहिले हे बघा फक्त आता हे टॅलेंट वो अलग ही लेवल का बंदा था. नंतर ना आम्ही एकमेकींचं सोडायचं बेसिकली असं करायचं चॅलेंज. सी गाइस देखो मेरा टॅलेंट. मी बांधून पण दिलेले. आता ही बांधलाय असे डायरेक्ट असं रक्त कमी पोचलं जाते हातांनी. खूप तकलीफ होती बाई. चलो लेट्स गो. आता ही अगोदर माझं हातांचं सोडणारे नंतर मग मी तेच सोड. तर चला गाईज विथआउट एनी डिले आपण स्टार्ट करूया चॅलेंज साठी. तर माझे हात असं वाटतं आपरे झालेलं चेहरा पण असं वाटतं कोणाचा हात येतोय बघ ना. असं चॅलेंज असं हे करून जर मेकअप केला तर करायचं का पण आता काय मेकअप करते सगळ्यात अगोदर लोक नुसतं नॉर्मली आता याच्यामध्ये यांनी काय केलंय की बेसिकली ते ओपन करतात एक दुसरे जसं ओपन करतात आणि परत ही माझं मी तिचं असं ओपन करणार. तर आम्ही याच्यामध्ये थोडा ट्विस्ट आम्हाला असं जमत नाही. म्हणून आम्ही ट्विस्ट ऍड करण्यासाठी आम्ही असं ठरवलंय की आम्ही आता असे हात पाठी मागे टाईट करून काहीतरी एक ऍक्टिव्हिटी करू. तर ती ऍक्टिव्हिटीचा आम्ही आता विचार करतोय काय ऍक्टिव्हिटी करायची. आता ही अगोदर मला सोडणार आहे बेसिकली आज ही बेसिकली शब्द कुठून घेऊन आले काय माहिती. तेव्हाच बेसिकली चालवायचा. हे देवा अय्या किती टाईट बांधलंय कळतंय नाही कुठून काय बांधलंय. विचार कर कितना ताकद है मेरे अंदर की ताकत को ललकार मत. हलवा तू
हिचा टाइम वेस्ट करायचं माझं काम आहे. हिचा टाइम वेस्ट कर पुढे नाही मागून मागून. हाय गाईज अँड वेलकम बॅक टू हर चॅनल. माय नेम इज स्नेहा आणि हिने माझी गाठ खोललेली आहे. आय डोंट नो किती मिनिटं झाले पण तरी खोलली. सेकंदात, मिनिटात नाही, आता सेकंदात. परत मी माझे हात बांधणार आणि हिचे दे खोलणार. आज मी बांधते. आता आम्ही हे पण करतोय. तिलाही चॅलेंज छपरी रोटरी पण आम्ही पण काही करू शकत नाही. नाही कैसा लग रहा है तुमको बताइए ना हमको, कैसा लग रहा है तुमको बताइए ना हमको. नहीं 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 भाई भाई नको 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 प्लीज बहन रुक जा. लावून जर आता आपण मी नवीन एक हे ऍड केलं की मी डान्स करत राहणार आहे आणि हिला माझ्या हातांचं ते सोडायचंय. लेट अस गो गार्ड. गाठ पकडली. नाही खोलाय. मी लवकर खोललंय. टाइम लावायला पाहिजे होतं मग तुला कळलं असतं. मग मी लवकर खोलले. माझं खोललं. तुझं खोललं जाणार नाही. आता तुला म्हणजे 5 फटके खावा लागतील. त्याच्यानंतर तुझं खोललं नाही. मेरे हात खोलले. भी पता है क्या हम इतनी बुद्धू है क्या दिमाग नहीं चलेगा. सो गाइस दिस इज आवर चॅलेंज फॉर टुडे. आणि हेच आम्हाला चॅलेंज त्या चिठ्ठ्यांमधल्या बॉक्समध्ये आलं होतं. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून कमेंट्स करा बट चांगली चॅलेंज करा काही चांगली. हां आणि जसं आम्ही म्हटलं ॲक्टिव्हिटी तर आता आम्ही ॲक्टिव्हिटी करू. काय आता मी ना एकमेकीचं फेस ड्रॉ करू. एक छानशी स्माइली ड्रॉ करून दाखवायची. कुठं एल्बो नाही. आता आम्ही हे पण बांधणार आहे. काय म्हणताय शिकलेली रिस्ट पण बांधणार. यस आता आपण एल्बो न मारता रिस्ट बांधू आणि रिस्ट बांधून ड्रॉइंग ड्रॉइंग कर. पाठीमागे बांधते ना रे. ही किडनॅप करने जैसा होगी. किडनैप खुद के हाथों से खुद को किडनैप करना पड़ा. अबे ऐसे हाथ करके मैं क्या करेगी. बर्तन धोने मान सकती. ओ माय गॉड मुझे क्या करना है. तू क्या टास्क देने वाली मुझे. तू देने वाली एक बार मैं देने वाली तुझे. बोल चल. आता हिने माझे हात असे बांधले. असे हात बांधले हिने माझे आणि आता ही मला टास्क देणार तेव्हा करून दाखवायचे. लेट्स गो गाईज. तर इच्छासाठी हे टास्क आहे की हिला याची ड्रॉइंग काढून दाखवायची. तुझी गाडी नाही. तुझी गाडी तुझी मी दिला ना तुला माझा आहे का. पेपर ठीक आहे चल. इथे बघू का. ओय आरशावरती काढते काय हुशार. तर आता हिला हे नेक्स्ट चॅलेंज आहे की हिला हँड टाय करून ड्रॉइंग काढायचे आणि ही इथंच ड्रॉइंग काढणार आहे गाईज. आता तुम्ही बघा ही कशी दिसते. नाही मी चॅलेंज दिलेलं आहे तेव्हा हे ड्रॉइंग तुझं आहे. आता हे बघा गाईज हिचं ड्रॉइंग ही कशी दिसती तुम्ही बघाच. आता बंदर दिसती का काय दिसती. हरिण दिसती. तुझं ड्रॉइंग काढायचं तुला निसर्ग चित्र नाही काढायला लावलाय. दे तुला 0 पॉईंट्स मिळतील. तू जर माझं ऐकलं नाही तर. तू फिरायला गेली आहे मग तिथं काय करणार फिरायला. ये सब क्या देखना पड़ सी रहा है. गाइस हर नोज. ही आहे याची हेअरलाईन वाकडी तिकडी आणि ही इथं उभी दिदी. हे काय घर चुई सारखीच आहे चुई. काय हे काय तुम्हाला तरी कळतं की काय करते. आता याची बहुतेक ही याचं केस काढून राहिली. बघा केस डायरेक्ट पायाच्या खाली चालले केस. इतके मोठे केस. पटकन काढ गई बाई. खूप 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 सुंदर अशी ड्रॉइंग काढली आहे अशा प्रकारे हिने इथे. आणि हे हिचं चित्र हे पाठीमागून हे तिच्या बाजूने काय हवा आली का काय माहिती. हिचे केस उडले एवढे. ओ हिचे हात वाटते. हे आत्ता हातात झाले. मी समजले हे पायच वरती गेले काय. हे तिचे हात होते गाईज पाय नव्हते ते. आणि हा आहे दीदीचा छोटासा ड्रेस. 1 पीस नाही त्याच्या खाली वाटतं ड्रेस. आणि मी जर हे असं सी गाइस हर लेग गाइस दिस इज नॉट माय लेग. ऐसा लग रहा पाय के सर के पड़ गई मैं नीचे कहीं पर गटर में.
गाईज तर इने हायचा लेग काढला आहे, एक लेग काढून झाला. इट इज हर लेग गाईज. आणि अजून एक दुसरा काढायचा बाकी, आणि आता ही इथे दुसरा लेग काढायचा. तू फक्त मार्कर पकड, मी पेज हलवते. शे व्हेरी तू लेगच करतो, ऐक तू. काय हे असं दुसरा पाय का हवा ते का एकच पाय वाटतोय, एका पायाची दिदी. वा 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 वा. काय हे रे ड्रेस. तू काय पडली का. चालतं चालतं ये थांब थांब थांब. आय थिंक गाईज ही चालता चालता पडली, त्यामुळे अशी तिरपी झाली आहे. आणि हे हिने शूज काढलेले, आय थिंक शूज सँडल काहीतरी. आणि ही इथे ही डान्स करते बघा. एकदम घटिया तर की हिची फ्रॉक व्हायची डिझाईन. फक्त डोळ्याचे का तोंडावरती, बाकी काहीच नाही दुसरं. सी गाईज हर ड्रॉइंग. बस झाली तुझी ड्रॉइंग. अशा प्रकारे 2 मिनिटं मेस करते. अशा प्रकारे मित्रांनो हिने हे इथं चित्र काढलं आहे. आणि ही आहे ही मुलगी, बघून घ्या गाईज. ही आहे आणि हिने स्वतःने पहिल्यांदा हिचं एवढं चांगलं चित्र काढलंय, तर हिच्यासाठी हिला मार्क भेटता आहे 10/0. आता तुझी बारी. ओके. आता हिचे पण हात असे बांधले गेलेत, आणि आता याच्यावरती तिला काढायची आहे ड्रॉइंग. तर आता हिच्या तोंडात इथं मार्कर आहे, आणि इथं तिचं पेज आहे, आणि इथं तिला ड्रॉइंग करायचं आहे. रुमाल खराब केला. आणि इथं तिला ड्रॉ करायचं आहे बैल. ऑक्स बाय द वेला बैल ड्रॉ करायचा आहे. आता हिचा बैल बघा तुम्ही, बैला चित्र. हा बैल झाला बैल. हां अरे कहना क्या चाहते हो. धरलं. मग तो आहे ना असं करते ना थोडंसं. हां बैल कोणत्या जमान्यातला आहे. लांब लचक बैल आहे गाईज. ये लड़का बहुत ही मेहनत कर रहा है. प्लीज इस वीडियो को वायरल कर दो और सुपर से डुपर बना दो प्लीज. बैल डाट करतो, जॉलाही नाही बैलाला. मला गाढव खावर वाटरायला बैल कमी, गाढवाचं तोंड वाटरायलंय पुढचं. हा बैलाचा पाय. आणि हा एक पाय. हिचा बैल एकसारखाच कुपोषित आहे मित्रांनो. ही एका पायाला काय झालं त्या बैलाच्या. तो घरातून पळालेला गाडा वाट राहिलाय, बैल नाही. क्या बोला तूने. किस अँगल से बैल नाही. इकडं बघ. काय काय काहीच नाही. तू मार्कर लागा माझ्या तोंडाला. नाही वाईट वाईट. तर माझ्याकडे आता एक खूप छान संधी असं पकड. दीदी मार खायची, मी हात सोडू शकते मग. सगळ्यात पहिले हा याचा बैल असं वाटतं कुठून तरी घसरलाय तो. मागं धरणं एवढं त्या बैला थोडं काय घातलंय, मागं धरणं कॅमेरा. आणि हे आहे माझं चित्र ही बिघडवलेलं. कॅमेरा गिरी थोडा कॅमेरा अँगल मागून एवढा पडत्यांच्या डोक्यात घातलाय कॅमेरा. ते सुद्धा म्हणतील काय कॅमेरा हँडल करू राहील. आता मी माझा इथे बैल सुजरावते मित्रांनो. बैल पळायला तयार करते ती. आता मित्रांनो भेटू, बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असे भंगार ड्रॉइंग बघण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला खूप टॉर्चर झाला असेल. हा बैल तर बैल वाटत नाही. शिबाय बैलाला 2 डोळे 2 डोळे कोण काढतात. मोबाईलला 2 डोळे. अरे एक बाजूने एक साईड दिसतो त्याचा. इकडं पाहत. आणि असेच काही तुम्हाला जर असे मोनालिसा टाईप बनवलेलं चित्र हे असे कारागीर होते. मजनूबाई नंतर हिचाच नंबर आहे. सो वाह क्या कारीगरी है तुम्हारी. बाय बाय गाइज. बाय 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 बाय. लाइक शेयर सब्सक्राइब.